कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो सूर्यकांतराव, त्याची कशाला काय काळजी करताय? शाळा प्रशासन निर्णय घेईल की, काय अडचण नाही त्यात। जगताप मॅडम सारख्या शिक्षिका शाळेत येते ते आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे की। सर, मी तुमची खूप खूप आभारी आहे। अहो आभार तर आम्ही तुमची मानले पाहिजे। चांगली गोष्ट आहे शाळेसाठी, काय व्यंकटेश सर? हो सर, आणि विद्यार्थी तर खूप खुश होतील, कारण त्यांच्या आवडत्या जगताप मॅडमची विद्यार्थी खूप आठवण काढत असतात। मग कधीपासून येऊ देईल? सांगतो, पण त्याच्या अगोदर काही कागदपत्राची पूर्तता करायला लागेल। सर, मी पूर्ण तयारीनिशीच आले। हा घ्या अर्ज। अरे वा, छान। व्यंकटेश सर, मॅडम लवकरात लवकर कशा रुजू होतील ते तेवढं बघा। हो सर। सर, लय आभार आहे मी तुमचं। येतो आम्ही। चल या। चल तेजू, घरी जाऊन सगळ्यांना आनंदाची बातमी देऊ, है ना? मॅडम मॅडम, अरे शौर्य बाळा, कसा आहेस तू? मी छान आहे मॅडम। आम्ही त्रास देतो म्हणून तुम्ही शाळेत नाही येत का? नाही रे बाळा, असं कोण बोललं तुला? मॅडम तुम्ही परत या ना, मी शहाण्या मुलासारखं वागीन। माझे पाडे पण पाटा मी म्हणून दाखवू? 7 × 7 7 × 14 7 × 21 7 × 28 7 × 35 7 × 42 7 7 51 7 8 56 7 9 63 7 10 70। अरे वा, मॅडम मी कधी वर्गात दंगा करणार नाही, तुम्ही या परत। हो बाळा, मी येणार आहे परत। देवा, मला आयुष्यात लय कमवायचं नाही यार, पण माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावरचं हसू मला कधीच नाही कमवायचं। आता तेजूचं काम होऊन जाईल, तिच्या संसाराची घडी पण नीट बसेल याची खात्री आहे मला। आता माझ्या धनुच्या आयुष्याची घडी नीट बसेल, तिला चांगलं सासरे मिळू दे, चांगला नवरा मिळू दे, आणि तिचं लवकर लग्न जुळू दे। धनुच्या लग्नासाठी ना पाहिजे तर मी नवस करतो, हा? एवढीच इच्छा आहे माझी। चल दादा, अरे एवढं अवघड नवस कशाला बोललास तू? तेजू, मी काय बोललो नाही आणि तू काय ऐकलेलं नाहीस, हे घरात कोणालाच कळलं नाही पाहिजे। दादा, अरे पण तू हा नवस कसा पूर्ण करणार आहेस? ती आहे की माझ्या पाठीशी, तू नको काळजी करू, तू फक्त घरात कोणाला नाही सांगणार। शहाणी बहीण माझी। चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।